अशोक सराफ यांना 2023 साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कला क्षेत्रात त्यांनी जे योगदान दिले, अनेक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत। रसिकांना हसवण्याचं काम त्यांनी केलंय विनोदी भूमिका करून, आणि या सगळ्या योगदानाबद्दल त्यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। राज्य शासनाकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अशोक सराफ यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। मराठी सोबतच हिंदी चित्रपटांमध्ये आणि विविध नाटकांमध्येही त्यांनी भूमिका केल्यात, ज्या रसिकांच्या मनात आजही अधिराज्य करतायत। अनेक भूमिका त्यांच्या गाजलेल्या आहेत। विविध चित्रपट आजही रसिकांच्या मनात कायम आहेत, आणि अशोक सराफ यांना याच योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। अतिशय ही आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाकडून हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। अभिनेत्री निवेदिता सराफ आणि त्यांच्या अशोक सराफ यांच्या धर्मपत्नी निवेदिता सराफ आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडल्या गेल्या आहेत। निवेदिताजी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। अशोक सराफ यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे, अर्थातच आपली प्रतिक्रिया? अतिशय भारावून गेले मी। महाराष्ट्रातला हा अतिशय उच्च समजला जाणारा पुरस्कार मिळणं ही खूप खूप मोठी मानाची अभिमानाची गोष्ट आहे, आणि तो अशोकना जाहीर केला त्याबद्दल मी सगळ्यांची खूप ऋणी आहे। आपले मुख्यमंत्री आणि श्री एकनाथरावजी शिंदे, आपले उपमुख्यमंत्री देवेंद्ररावजी फडणवीस, आणि आपले सांस्कृतिक मंत्री सुधीररावजी मुनगंटीवार, या सगळ्यांचे मी अतिशय अतिशय आभारी आहे। आणखी मेन म्हणजे अशोकच्या वरती अविरत प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचीही मी खूप आभारी आहे, आणि त्याचे सहकलाकार, त्याचे लेखक, दिग्दर्शक, आजवर त्यांनी काम केलेल्या सगळ्या कलाकृतीतले त्याच्याबरोबरचे त्याचे अनुयायी, हे सगळे या यशाचा भाग आहेत असं मला वाटतं। अगदी निवेदिताजी, अशोक सराफ यांच्यासोबत तुम्हीही अनेक भूमिका केलेल्या आहेत। त्यांच्यासोबतचा पहिला चित्रपट करतानाचा तुमचा अनुभव काय होता? खरं सांगायचं तर मी अगदी पहिल्या चित्रपटामध्ये जो त्यांच्याबरोबर केला त्याच्यात आमचं एकत्र काम खूपच कमी होतं। तो म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला किंवा तू सौभाग्यवती होतं, दोन्ही चित्रपटांमध्ये एकत्र काम नव्हतं। खरं एकत्र काम त्यांच्याबरोबर मला करायला मिळालं ते धूमधडाकामध्ये, आणि मला असं वाटतं अशोक हे अत्यंतिक जनरस को ऍक्टर आहेत। ते आपल्या बरोबरच्या को ऍक्टर्सना, म्हणजे त्यांनी कधी आतापर्यंत कोण त्यांच्यावरती हावी होतंय का, हा कोणाचा सीन आहे, ह्याला काय किती प्रकारचं महत्व आहे त्या सीन मध्ये, काय, या कुठल्याही गोष्टींचा विचार केला नाही। फक्त प्रामाणिकपणे स्वतःचं काम करतात, आणि त्यांच्या अभिनय क्षमतेवरती असणारा दृढ विश्वास, त्यामुळेच ते अशा प्रकारचे को ऍक्टर ठरू शकतात। निवेदिताजी, अशोक सराफ यांनी आजपर्यंत अनेक भूमिका केल्यात, विविध प्रकारच्या भूमिका केल्यात, अर्थातच विनोदी त्यांच्या भूमिका आहेत ज्या लोकांना जास्त आवडल्यात। तुम्हाला त्यांची एखादी विशेष आवडलेली भूमिका कोणती असते? अरे बापरे, हे खूपच कठीण प्रश्न आहे। मी अशी एक कशी सांगू शकेन? त्याच्या अनेक भूमिका आहेत। जसं आपण म्हणूया अरे संसार संसार मधला त्याचा तो पांगळा त्यांनी केलेला एक विलन आहे, किंवा त्याचा त्यांनी वजीर मधली त्याची जी भूमिका आहे, अरे खरा वारसदार मधली त्याची भूमिका आहे, इव्हन बनवा बनवी मधला धनंजय माने जे आपण कधीच विसरू शकत नाही, किंवा धूमधडाक्यातली भूमिका, असे किती सिनेमांची नावं घेऊ तितकं कमी आहे। त्याचबरोबर प्रतिघातमध्ये हिंदीमध्ये त्यांनी जी काही केलेली भूमिका आहे, कोयला, किंवा येस बॉस मधला त्याचा रोल आहे, मी सगळ्या माध्यमांमधलं म्हणते, डार्लिंग मला असं वाटतं ते ट्रेंड सेटर्स आहेत। आज ग्रामीण चित्रपटांचा जमाना जाऊन शहरी कॉमेडीची सुरुवात झाली, त्याच्यातला पहिला चित्रपट म्हणजे गोंधळात गोंधळ। सेम वे एक स्लॅपस्टिक कॉमेडीची थिएटरमध्ये सुरुवात झाली, त्याच्यातलं पहिलं नाटक म्हणजे डार्लिंग। आणि एक आपण म्हणतो ना, सगळ्यांना क्लासेस आणि मासेसनाही आवडेल अशी कॉमेडी टेलिव्हिजन मध्ये झाली, ते म्हणजे हम पाच। तर मला असं वाटतं हा तीनही माध्यमांमधला तो ट्रेंड सेटर आहे। अगदी निवेदिताजी, आपण आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तुमचे आभार। अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। अनेक वर्षांपासून त्यांनी कला क्षेत्रात जे योगदान दिले त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। राज्य शासनाकडून मुख्यमंत्र्यांकडून या सन्मानाची घोषणा करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचं अभिनंदन केलेलं आहे, आणि सिने क्षेत्रातून विविध प्रतिक्रियाही आता येऊ लागलेल्या आहेत। अशोक सराफ यांचं
अभिनंदन केलं जाते, अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर केला जातोय, कारण अतिशय आनंदाची ही बातमी आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आलेला आहे। 2023 साठीचा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे, जो अशोक सराफ यांना जाहीर करण्यात आलेला आहे। कला क्षेत्रात त्यांनी जे योगदान दिले, आजपर्यंत अनेक नाटकांमध्ये, विविध चित्रपटांमध्ये, हिंदी, मराठी अशा विविध भाषांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे। त्यांच्या विविध भूमिका ज्या रसिकांच्या, प्रेक्षकांच्या मनात आजही कायम आहेत आणि या सगळ्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। राज्य शासनाकडून आज या पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे। अतिशय आनंदाचा हा क्षण आहे, आनंदाची ही अशी बातमी आहे। अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। राज्य शासनाकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे। अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आतापर्यंत काम केलेले आहे। तसंच अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत। चित्रपटसृष्टीत त्यांनी विशेष ओळख निर्माण केलेली आहे आणि आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे। अशोक सराफ यांना कला क्षेत्रातल्या योगदानासाठी 2023 या वर्षाचा मानाचा असा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचं दर्शन आपल्याला त्यांच्या अभिनयातून घडवलेलं आहे आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलेलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करताना म्हटलेलं आहे। खरंच अशोक सराफ यांनी आजपर्यंत विविध धाटणीच्या, विविध छटांच्या अशा भूमिका साकारलेल्या आहेत। त्यांच्या विनोदी भूमिका रसिकांच्या मनात आजही कायम आहेत। मराठीसोबतच हिंदीमध्येही त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे। अनेक नाटकांमध्ये देखील त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका बजावलेल्या आहेत। त्यांच्या या संपूर्ण कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्यांना आज हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे।